सत्तेचं विभाजीकरणही होऊन राहिलेलं आहे आणि सत्तेचं दुराकरणही होऊन राहिलेलं आहे। आजच्या कंडिशनमध्ये फक्त जे 22 मुलं, निष्पाप मुलाचा जो खून झाला आहे शैक्षणिक म्हणजे शिक्षणाच्या ज्या निकृष्ट दर्जाच्या राजकारणामुळं त्यांच्यासाठी श्रद्धांजली आणि त्यांच्याबद्दल जो दोषी आहे त्याच्यासाठी जे आंदोलन सोनमजी वांगचुक यांनी घेतलेलं आहे त्याला समर्थन म्हणून फक्त वरुडातील जी जनता संपूर्णपणे सद्विवेक बुद्धी ठेवते, जिला या लोकशाहीचा पूर्ण आधार माहीत आहे, जिला या प्रकारचा विरोध करायची क्षमता आहे, त्या लोकांनी तयार केलेलं हे आंदोलन आहे। हे आंदोलन कोणत्याच प्रकारचं राजकीय नाही आहे, कोण्या पक्षाचं समर्थन नाही आहे, फक्त हे व्यक्तीनं सत्तेशीन किंवा त्या सत्तेने केलेल्या चुकीच्या विरुद्ध दिलेल्या लढ्याचं आंदोलन आहे। या ठिकाणी या देशात जी अराजकता माजलेली आहे त्याविरुद्ध आणि विद्यार्थी आणि या क्षेत्रात सगळ्या म्हणजे एखाद्या धर्माच्या विरुद्ध महिला असुरक्षित आहे, व्यापारी असुरक्षित आहे, शेतकरी असुरक्षित आहे, या सर्वांच्या या सगळ्या गोष्टीचा जो देशात हे राज्य 2014पासून चाललेलं आहे त्याविरुद्ध हा एकजुटीनं सगळ्याच्या सहकार्यानं हा एक लढा तयार होत आहे। त्याला पाठिंबा देण्याकरता वरुडमध्ये हे सर्व जनता या ठिकाणी आलेली आहे। यात कोणी जात फेद धर्म पक्ष कुठलेही हे नसून सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीनं हे आंदोलन या ठिकाणी होत आहे। खरं तर आज जे परिस्थिती आहे, एक सोनम वांगचूकसारख्या अतिशय महान व्यक्तीनं हे आंदोलन सुरू केलं आहे, पण त्या महान व्यक्तीला हे सरकार ज्यांची जबाबदारी आहे की त्या विषयावर आपण बोललो पाहिजे, त्यांना न्याय दिला पाहिजे, ते चुपचाप राहून आणखी सोनम वांगचूक यांना बदनाम करण्याचा घाट यांनी घातला आहे। परंतु जे विद्यार्थी मरून राहिले त्यांच्यावर बोलायला त्यांनासुद्धा वेळ नाही, म्हणजे किती निर्लज्जपणा आहे। परंतु आज हे मी पहिल्यांदाच सांगितलं, इथे मी पक्ष म्हणून नाही तर एक या देशाचा नागरिक म्हणून आणि या विद्यार्थ्यांचा पालक म्हणून इथे सचिन भाऊंनी जे आंदोलन सुरू केलं त्याला पाठिंबा मी माझे सहकारी यांनी देण्याचं हे केलं। म्हणून मी एवढंच सांगतो की हे नुसतं एक या विद्यार्थ्यावर झालेला गैरप्रकार नसून हा केलेला गुन्हा आहे आणि ह्या गुन्हा जर हे पचून असन तर आज जे म्हणून राहिले सर्व हुकुमशाहीचं राज्य चालू आहे, पण शेवटी हे आंदोलन केल्याशिवाय सर्वांनी एकत्रित झाल्याशिवाय याला न्याय मिळणार नाही। म्हणून मी पुनश्च सचिन भाऊच्या आंदोलनाला पाठिंबा देतो। जो शिक्षणाचा बट्ट्याबोळ चालू आहे आणि त्या बट्ट्याबोळावर कोणीच जनता बोलण्याला तयार नाही। जे नीटच्या मुलांसोबत ते अहोरात्र मेहनत घेऊन जे अभ्यास करतात, ज्या मुलांचं नुकसान झालेलं आहे, जे 22 मुलं आत्महत्या, ज्या 22 मुलांनी आत्महत्या केली आहे त्या विषयावर कोणीच बोलायला तयार नाही। आज सचिन भाऊनी एक दिवसीय आंदोलन इथे वरुडमध्ये घेऊन जो पुढाकार घेतला त्या आंदोलनाला मी एक नागरिक म्हणून मी या आंदोलनाला पाठिंबा देतो। आणि या जो शिक्षणाचा भट्ट्याबोळ लावलेला आहे की एकही मुलगा शिकला पाहिजे नाही, मी तर मग असा सरळच म्हणतो की या सरकारने असं लावलेलं आहे की कोणीच शिक्षण घेतलेलं नाही पाहिजे, सगळे शिक्षणापासून वंचित राहिलेले पाहिजे, अनपढ राहिले पाहिजे, म्हणजे यांचं जे हे करत आहे त्याला पाठिंबा ते घेतील। म्हणून जो नीटच्या मुलांवर अन्याय झालेला आहे तो अन्याय खोडून काढण्यासाठी सोनम वांगचुक साहेब यांनी जो आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाला आमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे। आम्ही पक्ष म्हणून नाही तर एक सुज्ञ नागरिक म्हणून जेही सुज्ञ नागरिक असतील ते इथं उपस्थित झाले, जे सुज्ञ नसतील ज्यांचे मुलं ज्यांना वाटत असेल त्यांचे मुलं शिकले नाही पाहिजे ते आले नाही। आम्हाला वाटते की आमची समोरची पिढी शिकली पाहिजे, त्यासाठी आम्ही या आंदोलनात सहभागी झालो। एवढं बोलतो, थांबतो। गेल्या 20 दिवसापासून आदरणीय सोनमजी वांगचुक हे आपल्या दिल्लीमध्ये जंतर मंतरवर अतिशय सगळ्या लोकांना सोबत घेऊन, तरुणांना सोबत घेऊन मोठं आंदोलन त्यांनी उभारलं। हे व्यक्तिगत सोनम वांगचुकच्या स्वतःचं व्यक्तिगत उद्देशासाठी किंवा पोरगा नोकरीवर लागला पाहिजे, नीट पास झाला पाहिजे या उद्देशाने त्यांनी केलं नाही। भारतातल्या जे युवकांवर 20 लाख युवकांवर जो अन्याय झाला त्याला वाचा फोडण्यासाठी सोनम वांगचुकांनी हा पुढाकार घेतला, लढा उभा केला। डिपकेसारख्या पोरांनी आपल्या महाराष्ट्रातल्या मराठमोळ्या पोरांनी त्याला साथ दिली, अख्खी तरुणाई एकत्रित झाली, अन्यायाविरोधात पेटून तरुणाई उठली। परंतु भारतातली जी आज तरुणाई धर्म जात पंथ आणि पक्ष आणि नंतर झेंडा
त्या झेंडाखाली जी दबलेली तरुणाई आहे आणि त्यांचे पालक आहे कुठेतरी जागरूक झालं पाहिजे. पक्ष शेवट खायला देत नाही, धर्म खायला देत नाही, जात अपघात आहे माणसाचा. याच्या पलीकडे जाऊन खऱ्या अर्थानं अन्यायाविरोधात पेटून उठलं पाहिजे, लढलो पाहिजे. बाबासाहेबांनी आम्हाला ते शिकलो, अन्यायाविरोधात लढा. किमान त्याचा एक कित्ता. आणि आज संविधानाला जे हारथाळ फासण्याचं काम केलं जात आहे. आपण पाहिलं दिल्लीला आंदोलन झालं पूर्वी शेतकऱ्याचं, तर त्या लोकांना खालीच ताणून आणलं गेलं, असं त्याला संबोधलं गेलं. आज भारतामध्ये दिल्लीमध्ये आंदोलन चालू आहे. त्या दिल्लीच्या आंदोलनामध्ये चीनचा हात आहे असं संबोधलं जाऊन राहिलं. आणि दुसरीकडे आता मला यांच्यावरही शंका आहे, अंजीकरांनी आंदोलन ठेवलं, सुशील बेले सहभागी आहे. कदाचित हे कुठून तरी बाहेर देशातला यांचा हात असू शकते. हां, कदाचित यांचाही हात असू शकते, काही सांगता नाही येत. हे कुठली तरी विदेशातली शक्ती असू शकते, धर्म म्हणजे भारतविरोधी शक्ती. असंही भारतीय जनता पार्टीचे लोक काय असं होऊ शकते. कारण भारतीय जनता पार्टी कोणाला देशभक्त आणि कोणाला देशाचा विरोधी हे ठरवण्याचा सगळा अधिकार भाजपच्या नेत्यांना आहे, तुम्ही सोडून बाकी सगळ्या लोकांना आहे. सर्टिफिकेट तेच ना, प्रमाणपत्र. ह्याच्यामुळं आज सगळ्या जे या मतदारसंघातल्या, या जिल्ह्यातल्या, या राज्यातल्या तरुणाईच्या बापाला आमचं आव्हान आहे का तुम्ही एखाद्या झेंड्याच्या खाली जरी दबले असेल, एखाद्या पक्षाच्या झेंड्याखाली, म्हणजे आमचा राष्ट्रवादीचा असू दे, काँग्रेसचा असू दे, सेनेचा असू दे, भाजपचा असू दे, कोणाही पक्षाचा असू दे, झेंड्याच्या खाली जर तुम्ही दबले असेल तर किमान तो झेंडा बाजूले करा. जर झेंडा तुम्ही बाजूले केला नाही तर तुमच्या पोराच्या अर्थीवर तुम्हाला उद्या कफन देऊन टाकावं लागेल. ही वेळ येईल, ही वेळ येऊ नये म्हणून आज जागृतून ज्या लोकांनी या आंदोलनाकरिता पुढाकार घेतला असेल, सुशीलनं घेतला, आमच्या सचिन अंजीकरांनी घेतला, अनेक सहकाऱ्यांनी घेतला. आम्ही काही सर्वपक्ष लोक एकत्रित आलो, त्यात काही कुठला पक्ष धर्माचा काही संबंधच नाही. सगळ्यांनी एकत्रित येऊन हा लढा, आपल्या पिढीचा लढा, नेक्स्ट जनरेशनचा लढा हा कायम त्यांनी तेवढ ठेवला पाहिजे आणि याला न्याय मिळून घेतला पाहिजे. यासाठी आंदोलन ते आंदोलन आम्ही पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही आलेलो आहोत. कि हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं, हमारी कोशिश है की सूरत बदलनी चाहिए. या एक दिवसीय उपोषणामागे असलेला मूल उद्देशच फक्त एवढा आहे की जे 21 जीव आमच्या लेकरांचे गेले, त्या 21 गेलेल्या जीवांना न्याय मिळाला पाहिजे. आणि त्यांच्या या न्यायासाठी वरुड नगरीमध्ये आम्ही हे एक दिवसीय उपोषण मांडलेलं आहे. मी सर्व गोरगरीब मायबाप जनतेला आवाहन करेल की आपण सुद्धा या आमच्या लढ्यामध्ये सामील व्हा आणि आपली शक्ती प्रदर्शित करण्याची ही संधी आपल्याला उपलब्ध झालेली आहे. तेव्हा या गोरगरीब मायबापाच्या जनतेच्या पाठीशी सर्वांनी तीव्र लढा द्यावा अशी या मंचाच्या वतीने कळकळीची विनंती करते. धन्यवाद.